3, 2, 1. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. सो तुम्ही आत्ता जो व्हिडिओ बघत आहात, क्लिप बघत आहात, तो सोमवारचा आहे. म्हणजे तुम्ही शॉर्ट्समध्ये आपल्या बघितलंच असेल आपल्या चॅनलवर. जर बघितलं असेल तर बघून घ्या. तर सोमवारी आम्ही शंभू महादेवाच्या मंदिरात गेलो होतो, तर तिकडचाच क्लिप आहे हा. तर विचार केला ब्लॉगमध्ये पण टाकूया, ज्यांनी बघितला नाही तर ते पण सुद्धा बघतील. तर मी म्हणजे डिटेलमध्ये टाकला नव्हता, शॉर्ट्समध्येच टाकला होता, त्यामुळे मी आपल्या ब्लॉगमध्ये ॲड केला. तर मग तेव्हा आम्ही मस्तपैकी शांतपणे दर्शन घेतलं. आणि हा जो तुम्ही क्लिप बघताय तो काल परवाचा आहे. म्हणजे आम्ही बाहेरून मागवलं होतं, हे व्हेज रोल आहे, नूडल्स वगैरे. सो तो पण मी टाकला होता. तर त्याचं डिटेलमध्ये सांगितल्यानंतर जस्ट शॉर्ट केली होती त्याची. आणि ही आजचा व्हिडिओ आहे हा, की मी दुपारी टरबूज, मी हा व्हिडिओ ह्याच्यावर पण केला होता की टरबूज खात होती मी. कोणाकोणाला माहिती आहे ह्याचे फायदे काय काय असतात, तर मी तुम्हाला क्वेश्चन केला होता. हे उन्हाळ्यामध्ये खाल्लेलं खूप छान असतं. म्हणजे ह्याने खूप थंड वाटतं. म्हणजे बोलतो ना, आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी खूप तापमान वाढलेलं असतं आणि हे खाल्ल्यानंतर थंडगार असं खूप छान वाटतं खाल्ल्यानंतर. त्यामुळे हे उन्हाळ्यामध्ये खूप खातात. पाण्याची कमतरता होत नाही. गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. तर आजचा व्हिडिओ स्टार्ट दुपारपासून होतो आहे. गुड आफ्टरनून गाईज. पहिले म्हणजे मॉर्निंगपासून नाही केला. आज शुक्रवार आहे, तर मी विचार केला की म्हणजे मी आत्तापासून असं ठरवलं आहे की वीकमध्ये फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि मंडे या दिवशी मी ब्लॉग शूट करेल. आणि म्हणजे पोस्ट पण करत जाईल, शूट पण करत जाईल, आणि बाकीच्या दिवशी मी शॉर्ट्स म्हणजे टाकत जाईल. कसं असं ठरवून जर टाकलं ना तर रेग्युलर येतील पण. आणि तुम्हाला पण म्हणजे मी सांगते, कारण की मग तुम्ही पण कमेंट करतात की व्हिडिओ आले नाही. सो मी असं ठरवलं आहे तुम्हाला. सो तर काय नाही, काय आत्ताच आमचं आता 4 वाजले. जेवण तर खूप वेळ झाला, जेवण वगैरे झालं. ॲक्च्युली दुपारचं इतकं गरम होतं ना, जेवण तर अजिबात जात नाही. खूप 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 गरम होतं. म्हणजे जसं 11च्या नंतर म्हणजे 10:30पर्यंत थोडंसं हलकंसं असं गारगार वाटत असतं. त्याच्यानंतर असं गरम होतं, म्हणजे आता हवा जरी सुटते पण असं थंड हवा नाही, अशी गरम वाफ येते डायरेक्टली. 12च्या नंतर तर एवढी गरम वाफ येते ना घरामध्ये, इतकी म्हणजे बोलतात ना, असं वाटतं की ते खिडक्या लावून घ्यावं, पण खिडकी जरी लावली तरी सफोकेशन होतं. आणि फॅनची हवा पण ना, ती बाहेर गरमी असल्यामुळे ना, फॅनची पण हवा अशी गरम 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 लागत राहते. कूलर लावला तरी त्याची पण हवा गरम लागते. खूप गरम होतंय. तुमच्याकडे पण होतंय का? आणि आता काय नाही गाईज, म्हणजे दुपारी मला जरा टाईम होता थोडा, तर मी विचार केला की कॅमेरासमोर करून बोलावं. कारण की मी जास्त तर व्हॉइसओव्हरच करते, कारण की बाकीचा आवाज खूप असतो. कारण की आमच्या आजूबाजूला आता कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे तर आवाज माझा येतच नाही. तर मी विचार केला की जरा आता शांतता आहे, तर तुमच्यासोबत असं फ्रंट कॅमेरा घेऊन बोलावं जरा. आणि अनाऊन्समेंट पण म्हणजे करायची होती की सॅटर्डे, संडे म्हणजे फ्रायडेपासूनच मंडेपर्यंत व्हिडिओ येतील आपले रेग्युलर, म्हणजे जे काही. आणि बाकीच्या दिवशी शॉर्ट्स मी टाकत जाईल. सो ते पण सांगायचं होतं. आणि तेच मी सांगत होती की गरमी वगैरे काय काय होते. आणि त्यावेळेला मला खरंच गरम होत होतं आणि मी काय बोलत होती मलाच नाही माहिती. त्यामुळे मी पुढचं जे काही बोलले ते मी ऐकत होती, तर मी विचार केला मी काय बोलते, त्यामुळे मी ते कट केलं. आणि मी म्हणजे असं काही पण बोलत नव्हती, बट मी असं सांगत होती की गरम खूप होते. आणि तुम्हाला खरं सांगू, तुम्ही बघत असाल व्हिडिओ करताना पण इतकं गरम होत होतं. आणि म्हणजे अक्षरशः ऑइली आणि अशी ओली झाली होती. म्हणजे आपण कुकरमध्ये बटाटे किंवा काय पण उकडायला टाकल्यानंतर ते काढल्यानंतर कशी अशी वाफ येते आणि असे ओले असतात, तसं एकदम झालं होतं. आणि एकदम घाम एकदम खूप. आणि अशा याच्यामध्ये बाहेर जाणं म्हणजे खूप मोठं बोलतात ना टास्कच आहे यावेळेला. कारण की बाहेर गेल्यानंतर थोडं जरी चाललं तरी गरम होतं. कारण की मी वॉकला वगैरे जाते ना खूप. मी ते पाणी पण ठेवलंय म्हणजे वाटीमध्ये. जे पक्षी असतात ना ते बिचारे, आपल्यालाच एवढं गरम होतं, आपण पाणीसाठी एवढं तहानलेलं असतो. सो इथे पक्षी वगैरे येतात. आणि मी रोज सकाळी ठेवते, दुसऱ्या दिवशी बघते, म्हणजे कधी दुपारी ठेवते, संध्याकाळपर्यंत ते पाणी संपलेलं असतं. आत्ताच मगाशी मी पाणी टाकलं तिथे. असे प्यायला येतात पक्षी मस्तपैकी बिचारे. विचार करते की मी एका टॉपिकवर एक व्हिडिओ छानपैकी बनवावा, म्हणजे स्पिरिच्युअलिटी रिलेटेड. म्हणजे मागे मी जी आपली प्लेलिस्ट तुम्ही बघितली असेल स्पिरिच्युअलिटीची, तर मी विचार करते की पुनर्जन्म यावर मी व्हिडिओ बनवायला पाहिजे. म्हणजे मला बनवायची इच्छा आहे, बट आत्ता मी शूट करू की नको तो पण विचार करते.
सो थोड्याने बघू, मी करेल व्हिडिओ त्याच्यावर, कारण की तो टॉपिक पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याचे खूप सारे बोलतात ना अशा गोष्टी जे तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि जे जे काही मी माहिती करून घेतले बघू, चालू आहे माझा विचार, चालू आहे त्याच्यावर व्हिडिओ करायचा. काय मम्मी काय करते? किती गरम होतं ना आत्ता, जेवढं गरम होते पुढे जाऊन काय होईल. हा ना, आता आंब्यांचा सीझन चालू होईल ना. गरमी मला फक्त एकाच गोष्टीसाठी आवडते, आंब्यांसाठी. आंबे खायला भेटतात. बाकी गरमी खूप जीव घेते. तर मम्मीचे इथे काम चालू आहे. वेदांत पण आला, आता बघू वेदांत. 10वीचे पेपर चालू असल्यामुळे वेदांची शाळा जरा लवकर सुटते, त्यामुळे तो जरा आत्ताच आला आहे. म्हणजे आत्ता लवकर आला आहे, म्हणजे आज, नाहीतर 6-6:30च्या नंतरच येतो. खूप घाम आला होता त्याला पण. पहिले म्हणजे आल्यानंतर, घरी आल्यानंतर पाणी सगळेजण, मी पण आणि आम्ही सगळेच, म्हणजे घरी आल्यानंतर आय थिंक सगळेच जण घरी आल्यानंतर आय थिंक सो पाणीच पित असतील. सो इथे पप्पांनी कोकम सरबत आणलं आहे. तर म्हणजे कसं आता उन्हाळा चालू आहे, तर कोकम सरबत मस्त आहे. त्याने खूप छान वाटतं. म्हणजे ते पिल्यानंतर असं खूप बरं वाटतं. आणि उन्हाचं तर कोकम सरबत खरंच प्या तुम्ही, तुमच्यासाठी पण खूप फायदेशीर आहे, सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे खूप. सो गाईज, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. मी खूप सारे क्लिप्स जोडून आजचा ब्लॉग तयार केला आहे थोडे. पण म्हणजे मला दिवसभर मी काय करू, म्हणजे काय शूट करू समजत नव्हतं. म्हणजे 2-3 अनाऊन्समेंटसुद्धा करायची होती. तर मला हे क्लिप जे आहेत, मी ते तुम्हाला जे तुमच्यासोबत बोलते आता, ते मला क्लिप्स खूप आवडतात. त्यामुळे मी एंडला विचार केला की ह्या क्लिप्स ॲड करावा. सो माझा बड्डेचा जो तुम्ही बघितलाच असेल ब्लॉग, तेव्हा मी हा वेअर केला होता. तर आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा गाईस. माझा आवाज जरा कमी झाला. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला खूप पॉप्युलर करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये भेटू.